म्हणजे ना हो करायची ना. नाही 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 सर, नाही सर, नाही सर. नागपूरला करायची का? बरं नाही मला तर चालणार आहे. यांनाच विचारायला लागेल. त्याला का विचारते? त्याला सांग बाबांनी ठरवलंय म्हणाव, सगळं ठरलं. हो सांगते त्यांना. अथर्व कसा आहे बा? खोट्या आठवण काढते का नाही आजीची? हो आई बरं आहे तो. सारखी आठवण काढत असतं तुमची. त्याला म्हणा उद्या येते मग बोलू आपण. हा काय उद्या? मुंजीचं सगळं ठरवायला लागते का नाही? मेनू का करायचा, कोणाकोणाला कुठे कुठे ठेवायचं, गिफ्ट वगैरे का द्यायची, सगळं ठरवायला लागतं. फोनवर ठरवायचं का? मी आल्यावर ठरवते है ना. आपण सगळ्यांनी मिळून ठरवूया. हा उद्या सकाळी येत आहे ना? हा हा उद्या सकाळी येते बरं मी. हा मी आहे. तुम्ही पोहोचल्यानंतर फोन करा. मी घरीच असेल. हो चल ठेवू का फोन? हो आई. गुरुला सांग बरं. हो सांगते. तुला कोणी शहाणपणा करायला सांगितला होता? कशाला हो म्हणायचं, मुंजीला नाही म्हणायचं ना सर. मी पुढे काय सांगितलं? त्यांनीच तर सांगितलं ना मुंज करायची म्हणून. मी काय बोलले का? आणि त्यांना त्यांच्या नातवाची मुंज करावीशी वाटते. मी काय बोलणार आहे त्याच्यात? पण उद्या आता आई आली तर तिला सगळं कळणार नाही का? कळणार तर सगळंच आहे. पण मी काय करू? ते तुमचं तुम्ही पहा. खरंच तुला हा ड्रेस एकदम फर्स्ट क्लास दिसतोय. काहीतरी काय बघता तुम्ही? अरे, खरंच सांगतोय मी काय म्हणतो ते ऐक. ते बापरे, तुम्ही दारू उघडा. मी ते थांबणार नाही. अरे नाही. आलंय. ये भारती ये बाहेर. राधिका आले. दे, आणलास मोबाईल? हो. चल सेल्फी काढूया आपण. बस कर. जा उभी राहायची. नानाजी अगं चेहरा का पडलाय तुझा? काय झालं का? अगं काय झालं? गुरुनाथ काय बोलला का तुला? नाही नानी. मग आता आईंचा फोन येऊन गेला. त्या उद्या सकाळी मुंबईत येऊन राहिल्या. अरे बापरे, मग आता? मग आता असं म्हणून काय घाबरवतेस काय तिला? आता येत आहेत येऊ दे. काय ग राधिके, त्यांना काय झाल्या प्रकारापैकी कळलंय का? नाही ना नानाजी. नाही तसं काही असतं ना तर मनाची तयारी तरी होती. पण तसं काही नाहीये. त्यांना अथर्वची मुंज करायची म्हणून येऊन राहिल्या. खूपच उत्साहात होत्या. पण मग तू आता काय करणार आहेस? तेच तर ना नानीजी. आधीच एवढी सगळी गडबड आहे. त्यात उद्या आईंना सगळं कळलं. काय होईल काय समजून नाही राहिलं. अगं एक ना एक दिवस त्यांना राधिके कळणारच आहे. आणि तिच्या ना ती काय गप्प बसणार आहे? ती येऊन पचकणारच. तिला तर काय कारणच मिळेल भांडण करायला. गुरुनाथ काही परत येईल तर मला नाही वाटत. हे बघ, सत्य कितीही लपायला गेलं ना तरी ते काय कायमचं लपत नाही. ते कधी ना कधी बाहेर येणारच. आणि मग मी म्हणते हे असं होणारच असेल ना तर बाहेरून कुठून तरी कळण्यापेक्षा तू स्वतःच का नाही सांगून टाकत त्यांना सगळं? थँक्स. ऐक ना, काहीच नाही का होऊ शकत? यादी तुम्ही सांगा ना त्यांना ते काय येऊन राहिले. टेल दोज ऑरेंजेस नॉट टू कम ना. बच्चा सॉरी आय नो शी इज युअर. बस जाऊ दे, मला पैसे दे, मला स्क्रब आणायचं. अगं हे तुझं मोबाईल. कनाया तुझा मोबाईल. गुरु सर. अरे गुरु सर, हाय. गुड मॉर्निंग सर. हाय, गुड मॉर्निंग संजना. हा. सो स्वीट ऑफ यू सर. तुम्हाला कसं कळलं? आज मी इथे वाट पाहते तुमची. मला सर तुम्ही किती करणार माझ्यासाठी? सर तुम्ही बॉस असूनही किती लो प्रोफाईल आहात. आय रिअली लाईक युअर नेचर सर. थँक्यू. चला आपण निघूया, उशीर होतोय ना. नाही ते बाय द वे सर, यू लुक सो हँडसम. चला. Who are you and how dare you? Excuse me, who are you and how dare you? अरे ही कोण आहे? ही कोण आहे? एक मिनिट. तू तीच आहेस ना जिने गॅरीचा फोन उचलला होता? ओ हा, मीच फोन उचलला होता. अरे ही
ही का तुझ्या गाडीत बसते आता? हिचं काय प्रॉब्लेम आहे? हिला जायला सांगा, फोन पण इथं उचलते, बसते पण इथे आता. अरे मला बोलू द्या ना, तुम्ही भांडताय काय आल्यापासून? मला साधी ओळखही नाही करू दिली. जरा शांत व्हाल प्लीज. हा, ही संजना आहे माझी नवीन, म्हणजे ऑफिसची नवीन मॅनेजमेंट ट्रेनी संजना. हा, आणि ही शनाया. हा, शनाया म्हणजे नाही नाही नाही, सिस्टर नाही. शनाया माझी हे नेबर आहे. नेबर? ओके. नेबर आहे. तिला इथे कुठेतरी ड्रॉप करायचं आहे रस्त्यात. आपण तिला ड्रॉप करून पुढे जाऊया ना ऑफिसला. हा, चला चला, बसा बसा. ए तू मागे बस, मला समोर बसायचंय. त्याचं काय आहे ना, मला मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम आहे. मागे बसला ना तर मळमळतं मला. ठीक आहे सर, मी बसते. हा, पुढे चला. अगं हिचं काय आहे यार? जाऊ दे ना तू. नाही, मी पण पुढेच बसणार. पुढे काय रिक्षा आहे का ती तिघं पुढे बसेल? बस ना, मागे बस ना प्लीज प्लीज. चला चला. अरे बापरे, मग आई येत आहेत मुंजीचं ठरवायला. हाव ना, पण मग गुरु काय म्हणाला? ते काहीच बोलले नाही. पण तुला सांगते रेवती, त्यांच्या मनात काही ना काहीतरी चालू असणारच, पण ते मला सांगणार नाही. त्यामुळे मलाही कळून नाही राहिलं का आपण काय करायचं. हे बघ, यावेळी जर आईना कळलं ना तर कळू दे त्यांना. रेवती, तू असं कसं बोलून राहिलीस? नाही म्हणजे नाना नानी पण मला हेच सांगत होते. पण जर समजा मी यांच्या विरोधात बोलले आणि हे सगळं आईंना कळलं तर आईंना एकदा हे पटायचं नाही, आणि जर समजा पटलं तर त्या स्वतःला त्रास करून घेतील. त्यांची तब्येत तर तुला माहितीच आहे. जर समजा आईंना हे सगळं पटलं ना तर यावेळेला त्या शन्यालाही सोडणार नाहीत आणि यांनाही सोडणार नाहीत. मग वादविवाद, भांडणं, रडारडी, मग कसली मुंजन काय मुंजन. राधिका, मला असं वाटतं की तू जाऊन सांग त्यांना. हे बघ, आपल्या सोसायटीतल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे, आणि जर समजा सोसायटीतल्या इतर कोणी त्यांना जाऊन सांगितलं तर मग काय होईल? हे बघ, तुझं आणि त्यांचं रिलेशन खूप चांगलं आहे. उद्या त्यांना असं नको वाटायला की आपली राधिका आपल्याशी खोटं वागली. बरोबर आहे तुझं रेवती, पण रेवती माझ्या मनाची तयारी नाही ग. नाही म्हणजे मी त्यांना सगळं सांगायला हवंय, पण त्यासाठी ही वेळ योग्य नाही. म्हणून रेवती, मला काही गोष्टी तरी पूर्ववत करायला हव्या. चला बरं, झाली सगळी बांधाबांध, तयारी झाली. आता गुरुसाठी सेपरेट डबा घेतलाय बरं चकलीचा. त्या पोट्यासाठी अथर्वसाठी काही घेतलं की नाही? चकली घेतल्या ना? अगं काही गोडधोड घेऊन जाणार. तू थांब, मी संत्रा बर्फी देतो. बर, चालतं, द्या लवकर. का हा? बर्फी देता ना? हो, जरा अस्वस्थ वाटतंय. आई, का बरं झालं? आता तू चालली ना मुंबईला, तिथे जाऊन सगळ्यांना भेटशील, त्यांच्यासोबत आनंदात राह. मी आपला इथे एकटा जीव सदाशिव. आई बाई, काय बरं लहान मुलासारखे करतात. अथर्व आहात का तुम्ही? हा, घाबरतात? अरे घाबरत नाहीये बैताड. तू तिथं मुंबईला जाऊन सगळ्यांना भेटशील, मला भेटता येणार नाही, अथर्वला भेटता येणार नाही, म्हणून म्हटलं हा ना, मग चला तुम्ही पण माझ्यासोबत. आलो असतो ग, पण आता प्रॉपर्टीची केस तेवढीच महत्वाची आहे की नाही.